भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहरचा ताबा हवा। केंद्र सरकारची यादी तयार। पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही। दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं सडेतोड उत्तर दिलंय। जगभरात कायम ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत राहील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कौतुक। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा। नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य। भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसच्या दुरुस्तीचं पाकिस्तानकडून टेंडर। पंतप्रधान शहबाज शरीफच्या कबुलीनंतर काढले टेंडर। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त ज्योती मल्होत्राला निमंत्रण दिल्याचं समोर। भारतीय गुप्तचर माहिती पाकच्या एजंटला पाठवल्याचा संशय। पंजाबमधील 25 वर्षीय युवक देवेंद्र सिंग ढिल्लोलाला ही तपास यंत्रणांकडून अटक। पाकिस्तानच्या ISI-साठी हेरगिरी केल्याचा ढिल्लोवर आरोप। मागील वर्षी करतारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानला फिरायला गेला होता। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा, जर पाकिस्तानी आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईल। जावेद अख्तर यांचं विधान। बलूच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले। पंजोर भागात केलेल्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारल्याची जबाबदारी BLAनं स्वीकारली। आतापर्यंत 400 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र युद्धविराम हे माझं खूप मोठं यश। दोन्ही देशांचे आभार मानतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतलं क्रेडिट। परळीच्या जलालपूर भागातील मारहाण प्रकरणी 7 जणांना अटक। 5 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी तर 2 अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी। धार्मिक कार्यक्रमात झालेल्या राड्यातून तरुणाला केली बेदम मारहाण। आरोपी गुंड प्रवृत्तीचे असल्यास मकोका लावा, कुणालाही सोडू नका, अशा प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे। परळी मारहाण प्रकरणात अजित पवारांचे SPंना आदेश, कडक कारवाईच्या सूचना। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। पिकांची नासधूस झाल्यानं शेतकरी चिंतेत। महाराष्ट्राला आठवडाभरासाठी ऑरेंज अलर्ट तर बंगळुरूतही मुसळधार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप।